त्याचबरोबर विरोधी पक्षातील आदित्य ठाकरे आणि इतरही नेते यावेळी उपस्थित असल्याचं दिसतंय। नक्कीच या राज्य येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरं जाईल, त्याच्यामुळे 14व्या विधानसभेचं हे अखेरचं अधिवेशन आहे। हे पावसाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आता वादळी ठरण्याची शक्यता आहे। दरम्यान अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले आहेत। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी विरोधकांनी लावून धरलेला आहे। विधान भवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि त्यानंतर आता विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, वीज बिल माफी असेल, त्यासोबतच पुण्यातलं ड्रग्ज प्रकरण असेल, पुणे कार अपघात प्रकरण असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण असेल, या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। नक्कीच तर लोकसभेमध्ये आम्ही संविधान घेऊन लढलो, आता महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन आम्ही लढणार असल्याचं विरोधकांकडून कालच स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती आता स्पष्ट झालेली दिसते। नक्कीच एकीकडे विरोधकांची रणनीती तर तयार झालेली आहे, मात्र या रणनीतीला सामोरं कसं जायचं हे सुद्धा आता सत्ताधाऱ्यांनी निश्चित केलेलं आहे। त्याच्यामुळे विरोधकांचे देखील आम्ही घोटाळे बाहेर काढू, त्यासोबतच विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करू असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। तर विधिमंडळाच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे। पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आणि 14व्या विधानसभेचं हे अखेरचं अधिवेशन असल्यामुळे महायुती सरकार विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक बनलेले आहेत। विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोधक आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काही भागात आजही मोठा दुष्काळ पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे पुणे अपघात आणि पुणे ड्रग्ज प्रकरण देखील चांगलंच तापलेलं आहे। अनेक अर्थांनी हे पावसाळी अधिवेशन यावर्षीचं महत्त्वपूर्ण ठरतंय, कारण नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत। या लोकसभा निवडणुकांमध्ये काहीशी महायुतीची पिछेहाट झालेली बघायला मिळाली। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकाला कसं सामोरं जाता येईल याचीच एक झलक कदाचित आपल्याला या अधिवेशनात बघायला मिळू शकते। नक्कीच त्यामुळे 14व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन असल्या कारणामुळे सत्ताधाऱ्यांकडून काही महत्त्वाच्या घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र विधानसभा नियम 299(2) च्या तरतुदींना अनुसरून मी सभागृहास कळवितो की खालील सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभेतील त्यांच्या जागेचा दिलेला राजीनामा मी पुढील दिनांकापासून स्वीकारला आहे। श्री राजू देवनाथ पारवे दिनांक 24 मार्च 2024 रोजी मध्यान्होत्तरनंतर, श्री निलेश ज्ञानदेव लंके दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी मध्यान्होत्तर, प्रणिती सुशीलकुमार शिंदे दिनांक 10 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर, श्री बसवंत वानखडे दिनांक 12 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर, श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर दिनांक 13 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर, श्री संदीपान आसाराम भुमरे दिनांक 14 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर, श्री रवींद्र दत्ताराम वायकर दिनांक 14 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर, श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड दिनांक 18 जून 2024 रोजी मध्यान्होत्तर। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री